कृष्णा नदी इशारा पातळीच्या आसपास या ठिकाणी आता सध्या प्रवाहित आहे। आपण कृष्णा नदी पात्रामधून आत्ताच्या ज्या पाणी पातळी आहे त्या पाणी पातळीचा आणि प्रवाहाचा अंदाज आपण घेतोय। जर आपण या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती प्रवाह या ठिकाणी नदीला आहे। प्रचंड पाणी या ठिकाणी वाहताना दिसतंय। हे जे आयर्विन ब्रिज आणि जो पर्यायी ब्रिज या ठिकाणी झालाय त्यामुळे खरं तर या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पाणी पातळी आणखीन या ठिकाणी वाढते। आणि हे आपण आयर्विन ब्रिज जर बघितलं तर पाण्याच्या या ठिकाणी वेगाचा आपल्याला स्पष्टपणे अंदाज येतोय। ह्या संपूर्ण आयर्विन ब्रिज जवळून पाण्याची जी काही विसर्ग होतो या ठिकाणी जे पाणी खाली जातं यावरून अंदाज येतोय की किती प्रमाणामध्ये या ठिकाणी सध्या पाण्याची पातळी आहे आणि त्याचा जो फ्लो जो आहे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो। हे आयर्विन ब्रिज जवळील कृष्णा नदी पात्रामधील विस्तीर्ण चित्र आपण विसावा मंडळ आहे त्या बोटींच्या माध्यमातून हे विस्तीर्ण आयर्विन ब्रिजचं चित्र पाहतोय। खरं तर ज्या पद्धतीने विसर्ग आता या नंतर केला जाणार आहे त्यानंतर खरं तर इशारा पातळीच्या काही फूट वरती जाईल, काही फूट पाण्याची पातळी खाली देखील येऊ शकते। अशा पद्धतीचं चित्र पुढच्या काही दिवसांमध्ये राहील। मात्र या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे। यदा कदाचित पाऊस अचानक वाढला गेला तर या ठिकाणी ही पाण्याची पातळी झपाट्याने वाढू शकते। त्या पार्श्वभूमीवरती सर्व यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहेत। मात्र सध्या कृष्णा नदीचं आपण हे विस्तीर्ण पात्र पाहतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी हे या ठिकाणी खाली जाताना दिसून येतंय आणि प्रचंड वेग आपल्याला या कृष्णा नदी पात्रामध्ये दिसून येतोय। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।